तुपारी तालुका पलूस येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण समारंभ संपन्न। यावेळी श्री क्षेत्र नारायणपूर येथील परमपूज्य टेंबे महाराज उपस्थित होते। यावेळी संबोधित करताना टेंबे महाराज म्हणाले की युवकांनी आज व्यसनापासून दूर राहावे, आपले विचार, आपले आचार आणि आपला आहार योग्य असावा। यातूनच आपले जीवन घडत असते, आपल्या विचारातूनच समाज घडत असतो। गावामध्ये मारुती मंदिराचा कळस स्थापनेनिमित्त सुंदरीच्या कृपाशीर्वादाने, महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुपारी गावामध्ये ग्रामस्थांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं। त्या निमित्ताने आम्ही अण्णांचे सर्व शिष्य आणि आम्ही निमित्त म्हणून या कार्यक्रमासाठी आलं। बाकी कार्यक्रम सर्व अण्णांच्या माध्यमातून करून घेतला, कारण की अण्णा जरी आपल्यामध्ये देहरूपाने नसले तरी ऊर्जा रूपाने आपल्यासोबत आहेत आणि त्याच ऊर्जेच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे पार पाडला। सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं, सर्वांच्यामध्ये एक चांगल्या ऊर्जेचं वातावरण। आजच्या या कार्यक्रमासाठी तुपारी गावच्या सर्व माहेरवासिनी आलेल्या असतील, आमच्या माता असतील, आमच्या बहिणी असतील, यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्यांनी सुद्धा त्यांच्या माहेर पण जपून प्रत्येकाने जसं जमेल तसं त्यांनी त्यांचा सहयोग त्यामध्ये दाखवलेला आहे। आणि त्या सहयोगाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा दत्त महाराजांच्या वतीने, अण्णांच्या वतीने मनापासून सांगायचे की आपण थोरांचं ऐकावं, थोर वडीलधारी असेल त्यांचं ऐकावं, कारण की त्यांच्याकडं विचाराने ते घडलेले असतात। जरी आपण आधुनिक काळामध्ये जरी असलो, आपल्याकडे सर्व तंत्रज्ञान जरी असलं, सर्व गोष्टी जरी आपल्याला समजत असतील, तरी अनुभवाने ते आपल्यापेक्षा मोठे असतात। म्हणून आपण लहान मुलांनी आपल्या वडीलधाऱ्यांचं ऐकावं आणि त्यांच्या आज्ञेमध्ये राहून आपण त्यांच्या विचाराने आपल्या जीवनाची दिशा जर योग्य ठिकाणी चालली तर तो आपण योग्य ठिकाणी पोचल्याशिवाय राहणार। मला सांगायचं आहे, युवकांना मला सांगायचं आहे की चांगलं शिक्षण घ्या, चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपले विचार प्रगल्भ करा, देशाची सेवा करा, आपल्या राष्ट्राची सेवा करा, आपल्या माता पित्यांची सेवा करा। सेवेच्या माध्यमातून तुमच्या जीवनाचं कल्याण झालं। आपण सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती सोहळा साजरा करणार आहोत। त्या दत्त जयंती सोहळ्यासाठी आपण 2, 3 आणि 4 असा 3 दिवसीय कार्यक्रम आहे। प्रथम दिवशी आपण 200 कोटी शिवदत्तनामा यज्ञाचा वर्धापन दिन करत असतो। दुसऱ्या दिवशी आपण दत्त जन्म सोहळा करत असतो, म्हणजे दिनांक 3/12/2025 वार बुधवार या दिवशी आपण दत्त जन्म सोहळा करत असतो आणि दिनांक 4/12/2025 वार गुरुवार या दिवशी आपण दत्त जयंती सोहळा साजरा करणार आहोत। यासाठी अनेक भागातून, अनेक राज्यातून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी भाविक भक्तजन येत असतात। विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराजांनी प्रत्येकाला आनंदाचा आनंद दिलेला आहे आणि त्या आनंदाच्या आनंदासाठी दत्त महाराजांच्या भक्तीचा महिमा वाढवण्यासाठी, भक्तीचा प्रचार वाढवण्यासाठी प्रत्येकजण नारायणपूरला येत असतो आणि दत्तमय होऊन जात असतो। दत्तमय झाल्यानंतर प्रत्येकाला स्वतःचं वाहन हरवून प्रत्येकजण दत्त महाराजांचं नामस्मरण करत असतो, अण्णांचं नामस्मरण करत असतो आणि नामस्मरणाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करून घेत असतो। म्हणून या सगळ्या गोष्टी आपण त्या माध्यमातून करत असतो। म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी नारायणपूरला यावं, भक्तिमयाच्या वातावरणामध्ये दत्त जयंती सोहळा साजरा करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, असा याचा महत्त्वाचा भाग आहे। क्षेत्र दिवसेंदिवस मोठं होत चाललंय, ते मंदिर मोठं होण्यासाठी नाही, सद्गुरू अण्णा महाराजांच्या मुखातून आलेले संस्कार, त्यातून निर्माण झालेले विचार, त्यातून निर्माण झालेली राष्ट्रीयता, त्यातून भारत मातेची सेवा, भारत मातेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेलेली आहे। म्हणून अण्णांचं नाव लौकिक आहे। हे सद्गुरूंच्या जवळ जातात, अण्णा महाराजांची एवढी शक्ती आणि आपली श्रद्धा भक्ती कशी पाहिजे, एकदा त्यांच्याजवळ गेले की तो अण्णांचाच होऊन जातो। अशी आमची अवस्था तिथे झाली। त्या केरळ, तामिळनाडू, चेन्नई, कोईमतूरची सगळी त्या भागातली माणसं आहेत, ती सगळी लोक आज अण्णांच्या त्या धामावरती येतात आणि आम्ही गुरुवारी पौर्णिमेला, गुरुवारी पालखी, अन्नदान, अण्णांना जे महाराजांना आपले आवडतं की सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान असतं, तसं आम्ही अन्नदान करतो। तमिळनाडची सगळी लोक दत्त जयंतीला नारायणपूरला आम्ही ह्यावर्षी 100 लोक आम्ही नारायणपूरला आलो आहे। ही सगळी अण्णा महाराजांच्यावरची असणारी आमची श्रद्धा आणि भक्ती आहे। अण्णा महाराजांचा आशीर्वाद घेऊन श्रीराम आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा रामलिंग बेट भये उबालवाडी ते पंढरपूर गेले 2 वर्षे चालू केला। त्याच माध्यमातून
आमचे प्रभू रामाच्या पदपर्शन पावन झालेली भूमी म्हणतो, पण राम पण का नारायणपूरला नेऊ नये म्हणून चालू वर्षी श्री राम नारायण अखंड पायी ज्योत श्री रामलिंग बेट बहे उबालवाडी ते नारायणपूर अखंड ज्योतचे 11 दिवस त्या दिवशी आपण रामलिंग बेटावर औदुंबरला 22 तारखेला नेली. पण तिथून ती एक वेगळा विस्तार वाटते माणसाला की ज्योत काय आहे, ज्योत वेगळं चैतन्य निर्माण होतं. आणि हे चैतन्य याच भागातून नाही, प्रत्येक राज्यातून येणारा भाविक हा आनंदानं नारायणपूरला येते. आणि आनंदाने येत असताना अण्णा तिथं आहेत का नाही ते नाही, अण्णा देह रूपाने गेले ते चैतन्य रूपानं आज टेंबेच्या माध्यमात आहे. आणि हा आशीर्वाद मिळण्यासाठी प्रत्येक जण आतुरलेला आहे. आणि तो आशीर्वाद आतुरलेल्या पोटी संस्कार पोटी निर्व्यसनी शाकाहारी होण्यासाठी सदैव अण्णांचा मिळावा टेंबेच्या माध्यमातून अण्णांच्या चरणी प्रार्थना.